नगर पंचायतची रणधुमाळी आपल्याला सगळीकडे दिसते। आपल्याला प्रभाग क्रमांक 10 आणि 11 चे काही उमेदवार असतील, त्याचबरोबर थेट नगर पद अध्यक्ष असतील आपल्या समेत जोडले गेलेले निलेशजी, आपल्या समेत प्रचार प्रमुख, भाजप प्रचार प्रमुख बापूजी पाटील। काय 10 आणि 11 मध्ये काय स्थिती? ज्या दिवसापासून निवडणुकीची रणधुमाळी या पिंपळगाव गावामध्ये सुरू झाली तेव्हापासून सेना, भाजप, RPI महायुतीचे जे काही उमेदवार आहेत त्यांचा उत्साह आणि त्यांना मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद हा फार मोठ्या प्रमाणात आहे। आज आम्ही 11 या प्रभाग क्रमांकामध्ये फिरत आहोत। माझ्यासोबत डॉक्टर बर्डे आहेत, निलेश पाटील आणि मेघना सतीश पाटील हे सर्व उमेदवार या ठिकाणी फिरत आहेत। जनता एका बाजूला आणि नेता एका बाजूला अशी स्थिती या पिंपळगाव नगर परिषदेमध्ये आम्हाला दिसते। आणि जनतेचा जो काही प्रतिसाद मिळतोय त्याच्यातनं एक गोष्ट नक्कीच मी सांगू शकतो का सेना भाजपा युतीचे जो कोण उमेदवार आता आहेत ते सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। आम्हाला ज्या काही नागरिकांच्या समस्या दिसतात त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच हे नगरसेवक करतील आणि चांगल्या मताधिक्याने ते निवडून येतील। क्रमांक 11 चे उमेदवार काय एकंदरीत स्थिती काय सध्याची? मी निलेश चंद्रकांत पाटील, मी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी करतो आहे। माझ्यासोबत माझे मित्र आहेत सतीश पानपाटील यांच्या मिसेस सौ मेघना पानपाटील या उमेदवारी करत आहेत। मला आवर्जून सांगावं असं वाटतं की गेली 20-25 वर्ष हा जो प्रभाग क्रमांक 11 आहे या 11 नंबरच्या प्रभागामध्ये मी नवरात्र उत्सव असेल, साई पालखी असेल किंवा तरुणांसाठी विविध उपक्रम असतील, मग स्पोर्ट्सच्या काही इव्हेंट्स असतील, क्रिकेटच्या मॅचेस असतील आणि आरोग्य शिबिरं असतील, या सर्व माध्यमातून या प्रभागामध्ये घर टू घर माझा संपर्क आहे। या प्रभागातील जे एरिया आहेत मग तिथं हनुमान नगर, गणेश नगर, गुरुदत्त नगर, भिडेनगर असेल, तलाठी कॉलनी किंवा समर्थ नगर आणि सिद्धार्थ नगर या सर्व परिसरामध्ये 90% लोकांचा माझा डायरेक्ट संपर्क आहे। आणि म्हणूनच अतिशय आग्रह धरून मी महायुतीकडे ही उमेदवारी मागितली आणि मला निश्चितपणाने कॉन्फिडन्स आहे की मला या परिसरातले लोक माझ्या कामाची पावती देतील। माझ्यासोबत मेघनाताई पानपाटील आणि आपल्या महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री डॉक्टर मनोज बर्डे सर यांना आम्ही या प्रभाग 11 मधून भरघोस मतांची आघाडी देऊ। आज सभा होते श्रीकांत शिंदे साहेबांची, सर्व शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांना जनतेला काय आवाहन करा? आमचे नेते श्रीकांतजी शिंदे साहेब आज पिंपळगाव बसवंत शहरामध्ये येत आहेत। त्यांच्यासोबत मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब, आमदार श्री सुहासांना कांदे आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी साहेब हे सभेसाठी येत आहेत। निश्चितपणाने संपूर्ण पिंपळगाव बसवंत शहर शिवसेनेच्या ते पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। आमच्या महायुतीची टीम जर त्या ठिकाणी निवडून आली तर निश्चितपणाने एक आयडियल असं शहर बनवण्याचं जे स्वप्न आमच्या डॉक्टर बर्डे सरांचं आहे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही त्यांच्याकडून एक चांगला शब्द सोडून घेण्याचा प्रयत्न करू। उमेदवार डॉक्टर मनोज बर्डे सर आपल्या समेत जोडले। सर, काय एकंदरीत आपण सर्व प्रवास करत आहात प्रभाग 10-11 मध्ये आणि एकंदरीतल्या समस्याने आपलं काय विजन असेल? नमस्कार, मी डॉक्टर मनोज कृष्णा बर्डे महायुतीतर्फे उभा आहे। कालपासून मी 10 आणि 11 प्रभागाचा दौरा करत आहे आणि मला इथल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। नेहमी जसं मी मागच्या 3-4 दिवसापासून बघतो आहे त्याप्रमाणे इथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे। आमचे मित्र निलेश पाटील यांचं कार्य इथं खूप मोठं आहे, त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे आणि त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार याची मला खात्री आहे। बऱ्याचशा नागरिकांनी मला सांगितलं का इथं जी मागे ओपन स्पेस दिसते जिथं पावसाळ्यामध्ये खूप पाणी साचलेलं असतं आणि घाणीचं साम्राज्य होतं, तिथं काय करता येईल हा कालच प्रश्न मी इथल्या सुजाण नागरिकांना विचारलं आणि त्यांनी मला खूप चांगले सजेशन दिलेले आहेत। त्यानुसार मी त्याच्यावरती नक्कीच कारवाई करेल किंवा काम करेल याचं मी आश्वासन देतो।